बाजू वाले को, आज तो यहाँ से जैसा आया है वैसा वापस नहीं आएगा। कितने लोगों ने कहा, मैंने बोला अपने बाजू वाले का हाथ पकड़ कर कहो, जैसा आज तो आया है वैसा वापस नहीं जाएगा। ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದವರ ಕೈ ಹಿಡಿದು ಯಾವ ರೀತಿ ನೀನು ಬಂದಿದ್ದೆ ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ವಾಪಸ್ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. ಹಾಲೆಲೂಯಾ. अब हम आज के वचन में जाएंगे। ಇವತ್ತಿನ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೋಗೋಣ. कितने लोग खुश हैं आज? ಎಷ್ಟು ಜನ ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದೀರಾ? क्या खुश हो? ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದೀರಾ? आमीन, हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. क्यों? ಯಾಕೆ? कि आज एक नई शुरुआत होने वाली है। ಹೊಸ ಆರಂಭ ಆಗಲಿದೆ ಇವತ್ತು. आज आपकी जिंदगी में एक नई शुरुआत होगी। ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸ ಆರಂಭ ಆಗ್ತದೆ. आज का विषय है ಇವತ್ತಿನ ವಿಷಯ ಇದೆ जीवन में नई शुरुआत करना। ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೊಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ. पिछले संडे आपने सीखा ಕಳೆದ ಸಂಡೆ ನೀವು ಕಲಿತಿದ್ರಿ कि अपने बीते हुए कल को भूल जाना, ನಿಮ್ಮ ಕಳೆದ ದಿನಗಳು ಮರೆತು ಹೋಗ್ರಿ. पुरानी बातों के ऊपर मन नहीं लगाना। ಹಳೆ ಮಾತುಗಳ ಮೇಲೆ ಮನಸ್ಸಿಡಬೇಡಿ. परमेश्वर ने तुम्हारे लिए एक नया मार्ग खोल दिया है। ನೋಡ್ರಿ ದೇವರು ನಿಮಗಾಗಿ ಹೊಸ ಮಾರ್ಗ ಉಂಟು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. फिर से पिछले संडे के उस वचन को एक बार पढ़ेंगे ताकि आप उसको याद कर सको। जसाया की पुस्तक 43 उसका 18 वचन। अब बीती हुई घटनाओं का स्मरण मत करो, ना प्राचीन काल की बातों पर मन लगाओ। अब क्या लिखा यहाँ पर? क्या लिखा? अब बीती हुई घटनाओं का स्मरण मत कर। यहाँ पे लिखा कि अब बीती हुई बातों को याद मत कर। हालेलुया। आपकी जिंदगी में कल चाहे कुछ भी हो गया हो, आपकी लाइफ चाहे कल कैसे भी होगी, आपका घर कल कैसे भी होगा, आप कैसे भी हालातों से आप गुजरे होंगे, कल आपकी जिंदगी में कैसी भी तकलीफ हो सकती है, पर वो कल थी, वो आज आपकी जिंदगी में नहीं है। सब बोलोगे हालेलुया। वो आज आपके जीवन में नहीं रहेगी, वो आने वाले कल में आपके जीवन में नहीं रहेगी, वो बीत चुकी है, वो निकल चुकी है। हालेलुया। हालेलूया. क्योंकि यहाँ पर देखो स्पष्ट लिखा, परमेश्वर का वचन कहता है बीती हुई बातों को याद मत करो। ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರ್ತದೆ, ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, ಕಳೆದ ಮಾತುಗಳನ್ನು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಡಿ. पुरानी बातों को छोड़ दो, ಹಳೆ ಮಾತುಗಳು ಬಿಟ್ಟು पुरानी बातों को भूल जाओ, ಹಳೆ ಮಾತುಗಳು ताकि ಮರೆತು परमेश्वर आपकी जिंदगी में कुछ नया कर सके। हालेलुया। ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಹೊಸದು मैंने ಮಾಡಬೇಕು. आपको बताया था कि बहुत सारे लोगों की जिंदगी में परमेश्वर इसलिए कार्य नहीं करता। ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ಬಹಳ ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರು ಅದಕ್ಕಾಗಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ. लोग अपनी पुरानी बातों को भूलते नहीं है। ಜನರು ತನ್ನ ಹಳೆ ಮಾತುಗಳು ಬಿಟ್ಟು ಕೊಡೋದಿಲ್ಲ, लोग अपने ಮರೆಯುವುದಿಲ್ಲ. पुरानी चीजों के ऊपर ध्यान लगा के रखते हैं। ಜನರು ತನ್ನ ಹಳೆ ಮಾತಿನ ಮೇಲೆ ಧ್ಯಾನ और मैंने ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आपको बताया था कि जैसे मिस्र की गुलामी से इजरायली लोग निकले, ನಾನು ಹೇಳಿದೆ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಐಗುಪ್ತದ ಗುಲಾಮತನದಿಂದ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರು ಬಂದಿದ್ರು. बाइबल कहती है वो निकले तो थे, ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ರು, ಆದ್ರೆ पर जिस जगह के लिए वो निकले थे वो उस स्थान के ऊपर वो नहीं पहुंचे। ಆದ್ರೆ ಅವರು ಯಾವ ಸ್ಥಳಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ರು ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಿಲ್ಲ ಅವರು. हालेलुया। उसका कारण ये था, ಅದರ ಕಾರಣ ಇತ್ತು, परमेश्वर उनके साथ था, ದೇವರು ಅವ್ರ ಜೊತೆಗಿದ್ರು, परमेश्वर उनका मार्गदर्शन कर रहा था, ದೇವರು ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾ परमेश्वर ಇದ್ರು, उनकी सहायता कर रहा था। ದೇವರು ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ और ಇದ್ರು. बाइबल कहती है वो फिर भी ಆದ್ರೆ ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಿದೆ, जिस स्थान के ऊपर जाने के लिए वो निकले थे, ಯಾವ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗೋದಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ರು, वो उस स्थान के ऊपर वो नहीं पहुंच ಆ सके। ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹೋಗಿದ್ದಿಲ್ಲ. वो रास्ते में ಅವ್ರ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ वो खत्म हो गया। ಅವ್ರು ನಾಶವಾದ್ರು. उसका कारण ये था ಅದ್ರ ಕಾರಣ ಇತ್ತು, कि वो बार बार ಅವ್ರು ಪದೇ ಪದೇ वो पीछे की बातों को याद करते थे, ಅವ್ರ ಹಿಂದಿನ ಮಾತುಗಳು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. बार बार वो पीछे की ओर देखते थे, ಅವ್ರು ಪದೇ ಪದೇ ಹಿಂದೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು, बार बार उनका ध्यान पीछे की ओर जाता था। ಪದೇ ಪದೇ ಅವರ ಧ್ಯಾನ ಹಿಂದೆ आज ಹೋಗ್ತಾ भी ಇದ್ರು. बहुत सारे लोग मसीहत में आ जाते हैं, ಇವತ್ತು ಕೂಡ ಬಹಳ ಜನರು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ, पश्चाताप करके प्रभु में आ जाते हैं, ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. पर वो मसीहत में आने के बाद भी ಅವರು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂಡ वो पुरानी बातों के ऊपर वो ध्यान लगाते हैं, ಹಳೆ ಮಾತುಗಳ ಮೇಲೆ ಧ್ಯಾನ ಇಡ್ತಾರೆ. पुरानी चीजों को वो रिपीट करते रहते हैं, ಹಳೆ ಮಾತುಗಳವರು ರಿಪೀಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಳೆ ವಸ್ತುಗಳನ್ನು repeat पीछे की ओर वो ಮಾಡ್ತಾರೆ, देखते रहते हैं। ಹಿಂದೆ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. और यही कारण होता है ಇದೇ ಕಾರಣ ಇರ್ತದೆ, कि वो आगे नहीं बढ़ पाते। ಅವ್ರು ಮುಂದೆ ಬೆಳೆಯುವುದಿಲ್ಲ, ಮುಂದೆ हालेलुया। ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. कितने लोग समझ पा रहे हैं? आज बहुत सारे लोगों के घरों में
शैतानी अटैकों का कारण ये है ಇವತ್ತು ಬಹಳ ಜನರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸೈತಾನನ ಅಟ್ಯಾಕ್ ಕಾರಣ ಇದೆ कि उन्होंने पूर्ण रीति से अपने मन को नहीं बदला। ಅವರು ಪೂರ್ಣವಾಗಿ ತನ್ನ ಮನಸ್ಸು ಬದಲಾಯಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ हालेलुया। Hallelujah. बहुत सारे लोग प्रभु में आकर भी ಬಹಳ ಜನರು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂಡ पीछे की चीजों को करते रहते हैं वो। ಆ ಹಿಂದಿನ ರೀತಿಯನ್ನೇ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ हालेलुया। पुराने रीति रिवाजों को फॉलो करते रहते हैं। ಆ ಹಿಂದಿನ ಹಳೆ ರೀತಿಗಳನ್ನೇ ಮಾಡ್ತಾ वो ಇರ್ತಾರೆ पूर्ण रीति से वो वहां से निकलते नहीं है ಅವರು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಬರುವುದಿಲ್ಲ ಹೊರಗೆ और इसीलिए वो क्रिश्चियन होकर भी वो एक चर्च में होकर भी वो ब्लेस्ड नहीं होते। ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಗಿ ಚರ್ಚ್ ನಲ್ಲಿ ಕೂಡ ಆಶೀರ್ವದಿತರಾಗಲ್ಲ हालेलुया। हालेलुया। आप एक बार ध्यान से सोचो कि कैसे हो सकता है ನೀವು ಒಂದು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೆಂಗಾಗ್ತದೆ खुद परमेश्वर ने इजरायलियों को मिस्र की गुलामी से निकालने का फैसला किया। ದೇವರು ತಾನೇ ಇಸ್ರಾಯೇಲರಿಗೆ ಆ ಒಂದು ಐಗುಪ್ತದ ಗುಲಾಮತನ ತೆಗೆದಕ್ಕೆ बाइबल कहती है ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದ परमेश्वर उनके साथ था। ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತದೆ ದೇವರು ತಾನೇ परमेश्वर का चुना हुआ दास उनके साथ था। ದೇವರಿಂದ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟ ದಾಸವರೊಟ್ಟಿಗಿದ್ರು पर फिर भी क्या कारण था कि जिस जगह पर वो जाने के लिए निकले थे वो वहां पर नहीं पहुंच पाए? क्या कारण था? ಆದ್ರೂ ಕೂಡ ಯಾವ ಕಾರಣದಿಂದ ಅವರು ಯಾವ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಅವರು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ बाइबल कहती है परमेश्वर ने उनको उस गुलामी से निकालने के लिए अद्भुत और बड़े काम परमेश्वर ने मिस्र में किए। ಬೈಬಲ್ ಹೇಳ್ತಿದೆ ಅವರನ್ನು ಆ ಗುಲಾಮತನ ತೆಗೆದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ಐಗುಪ್ತದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡಿದರು परमेश्वर ने उन लोगों को जंगल में मन्ना खिलाया। ದೇವರು ಆ ಜನರಿಗೆ ಆ ಒಂದು ಅಡವಿಯಲ್ಲಿ ಮನ್ನ ತಿನ್ನಿಸಿದ್ರು समुद्र को दो भाग कर दिए परमेश्वर ने उनके लिए। ಸಮುದ್ರವನ್ನು ಎರಡು ಭಾಗ ಮಾಡಿದ್ರು ದೇವರು ಅವರಿಗಾಗಿ पर वो फिर भी वहां पर जिस स्थान के लिए वो निकले थे बाइबल कहती है वो वहां पर नहीं पहुंच पाए। ಆದ್ರೂ ಕೂಡ ಯಾವ ಸ್ಥಾನಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಹೊರಟಿದ್ರು ಆ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅವರು ತಲುಪಿಲ್ಲ किसमें कमी थी? ಯಾರಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಇತ್ತು परमेश्वर ಯಾರಲ್ಲಿ में- ಕೊರತೆ ಇತ್ತು ದೇವರಲ್ಲ किसमें कमी थी? मूसा में? ಯಾರಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಇತ್ತು ಮೋಸ ಅಲ್ಲ नो, ಇಲ್ಲ लोगों की लाइफ में कमी थी। ಜನರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಇತ್ತು लोगों के मन के विचारों में कमी थी। ಜನರ ಮನಸ್ಸಿನ ಆಲೋಚನೆಯಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಇತ್ತು हालेलुया। कि Hallelujah. वो लोग आगे की ओर नहीं, वो लोग बार बार वो पीछे की ओर देखते थे। ಜನರು ಮುಂದೆ ಅಲ್ಲ ಅವರು ಪದೇ ಪದೇ ಹಿಂದೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು हालेलुया। Hallelujah. आज भी बहुत सारे लोग प्रभु में आकर ಇವತ್ತು ಕೂಡ ಬಹಳ ಜನರು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ वो ಬಂದು परमेश्वर के साथ भी चलते हैं ಅವರು ದೇವರೊಟ್ಟಿಗೆ ಕೂಡ और ನಡೀತಾರೆ वो संसार के साथ भी चलते हैं। ಅವರು ಲೋಕದೊಟ್ಟಿಗೆ ಕೂಡ ನಡೀತಾರೆ हालेलुया। Hallelujah. वो परमेश्वर को भी मानते हैं, ಅವರು ದೇವರನ್ನು ಕೂಡ ನಂಬುತ್ತಾರೆ वो बाकी रीति रिवाजों को भी वो मानते हैं। ಮತ್ತು ಬೇರೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಗಳನ್ನು ಕೂಡ ನಂಬುತ್ತಾರೆ हालेलुया। वो Hallelujah. परमेश्वर को भी याद करते हैं, ಅವರು ದೇವರನ್ನು ಕೂಡ ನೆನಪು वो ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ दूसरे स्थानों को भी वो याद करते हैं। ಅವರು ಬೇರೆ ಸ್ಥಾನಗಳು ಕೂಡ ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ Hallelujah. Hallelujah. कितनों को समझ आ रही है? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ मेरे बोलो वो परमेश्वर को भी मानते हैं ಅವರು ದೇವರನ್ನು ಕೂಡ ನಂಬುತ್ತಾರೆ और वो दूसरे स्थानों को भी मानते हैं। ಅವರು ಬೇರೆ ಸ್ಥಳಗಳಿಗೆ ಕೂಡ ನಂಬುತ್ತಾರೆ यही कारण होता है ಇದೇ ಕಾರಣ ಇರ್ತದೆ शैतानी अटैक उनकी जिंदगियों से खत्म नहीं होता। ಸೈತಾನನ ಅಟ್ಯಾಕ್ ಅವ್ರ ಜೀವಿತದಿಂದ ಮುಗಿದೋಗೋದಿಲ್ಲ परमेश्वर उनकी मदद नहीं कर पाता। ದೇವರವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ हालेलुया। इसलिए आज का विषय है ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ವಿಷಯ ಆಗಿದೆ पुराना छोड़कर ಹಳೆಯದನ್ನ ಬಿಟ್ಟು आगे की ओर बढ़ो। ಮುಂದೆ ಬೆಳೀಬೇಕು हालेलुया। Hallelujah. अपना पिछला भूलकर ನಿಮ್ಮ ಹಳೆಯದನ್ನು आगे की ओर बढ़ो, ಮುಂದೆ ಬೆಳಿಬೇಕು क्योंकि यहाँ पर देखो स्पष्ट लिखा ಇಲ್ಲಿ